दिवसात आज टेक्निकली दिवस तिसरा आहे आमचा आणि आज आम्ही आलो रात्रीच आलो काल. कुठे आलो आपण? आता आम्ही इथे सोमनाथला आलोय. येस, आम्ही सोमनाथला आलोय आणि आज सोमनाथचे दर्शन घ्यायचे. गर्दी नाही आहे मे बी, बघूयात. गर्दी नाहीच आहे आणि इथून पुढे आम्हाला दीवला जायचं आहे. सो चला दिवसाची सुरुवात करूयात मस्तपैकी. जय भोलेनाथ. ज्योतिर्लिंग आहे हे सोमनाथ पण. येस, ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ पण. आणि चला सगळ्यांनी व्हाईट 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 कपडे घातले कारण आज मामा काय अयो मामा तोंडच झाकून घेतले. इराणीच व्हाईट नाही घातलं. जाऊ दे जाऊ दे मला काही चला निघायचं आम्हाला. चहा प्यायला थांबलं मित्रांनो. ते पप्पा चहा घेऊन चालले आणि आम्ही आता चहा पितोय मस्त की मंदिरात दर्शनाला जायच्या पहिले. नाश्ता पण करायचा आहे पण आमची एक गँग पुढे गेली आहे. सो बघूयात आता चहा वगैरे पिऊ आणि थोडं पुढे जाऊ. 2 किलोमीटरवरती मंदिर आहे आणि आता चहा वगैरे पिऊ आणि मग पुढे जाऊ. सो आम्ही पोहोचलेलो मित्रांनो इथं पार्किंगमध्ये. ही पार्किंग आहे इथं. आहे थोडीशी गर्दी नॉर्मलशी गर्दी आहे. इथं आमच्या 2-3च गाड्या आहेत. येस, आम्ही पोहोचलोय आता. जातोय दर्शनाला. बघूयात मस्त स्वच्छ सुंदर आहे एकदम. ती बघा ती ट्रेन चालली कशी छोटीशी ट्रेन. चला निघूयात, दर्शन वगैरे करूयात आता मस्तपैकी. व्हाईट मी व्हाईट पॅन्ट घातली. शर्ट होता माझ्याकडे बट तो आयरन केलेलं नव्हतं, चोळामोळा झालेला होता. म्हटलं तो नको. चला किती उंच दिसतोय पहा आम्ही सावल्यांमध्ये. किती वाजले सकाळचे? 8:15 झाले. होतीलच लवकर दर्शन माहिती आहे. गर्दी बघा तिकडे. काय डेंजर गर्दी. एवढी पण नाही आमच्या शिर्डी इतकी बट आहे थोडीशी. निकल लो की. अरे इतना बड़ा नहीं. अबे सोमनाथ वाला तो लगाओ गन. अरे वा, कसं वाटतंय मित्रांनो? लावलेलं आहे मस्त पैकी. बघितलेलं नाही, बघतो बट येस. ओ आओ याचं काय तर मम्मी ठीक है. अरे हम यूपीआई यूज करते हैं इसके लिए होता ही नहीं. चल कसं माझं कसं दिसतंय? मस्त आहे ना एकदम. चला तुला छान आहे. असं लावायला पाहिजे. तर हे बघा इथे ही फेरी आहे अशी. ऍक्च्युली याने घेऊन जातायत ते. मस्त राऊंड मारताय इथे. हा मस्त परिसर आहे. अजून तिकडे जाणार आहे आम्ही पुढे मंदिराकडे. अजून इथे बाहेरच आहे पार्किंग वगैरे. इकडे फोटो काढायचा आहे. हा कोणाचा पुतळा आहे काय माहिती मित्रांनो. मस्त आहे. इकडे पण लक्ष्मीनारायणचं मंदिर इकडे या साईडला हे. आणि इकडे द मेन मंदिर ऑफ सोमनाथ.
श्री सोमनाथ मंदिर प्रवेशद्वार आहे इथं. आणि आता आम्ही चाललोय तिकडे मंदिरात दर्शन करायला. चला जाऊयात. बघा मित्रांनो, त्या साईडला म्हणजे मंदिराच्या त्या साईडला पूर्ण समुद्र आहे. हे मंदिर असे आहेत की यांच्या म्हणजे ते पण मागचे मंदिर बघितलं आपण आणि आत्ताचं पण हे मंदिर सर्व समुद्रावरती आहे. चला, हे सोमनाथ हे एक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे, एक ज्योतिर्लिंग आहे. आणि चला मी सांगते डस्टबिन पाशी जाऊ नका, तरी पण त्यांचं तेच चालू आहे. जा जा अजून जा ना, बसा त्याच्यात. गिर फॉरेस्ट व्यू के लिए अरे यार काय म्हणते राहिली. तरी निघालोय आता आम्ही. दर्शन घेतलंय आम्ही भोले बाबांचं, सोमनाथ देवदर्शन इथे. आणि आता आम्ही निघालो आहे सांगणार, थोडंसं सस्पेन्स ठेवते. तर जातोय आता आम्ही. थांबलो आहेत नाश्त्याला आणि आम्हाला तर तसं जायचं होतं. अरे इथं खायला काही भेटत नाहीये. तेच ना, शोधतोय. थोडस सापडलंय काहीतरी, म्हणलं खाऊन घेऊ. नाहीये आणि नाहीये. खूप भूक लागली. फाफडा 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 फुफडा आहे. काय? फाफडा फुफडा आहे इथं, फक्त काहीच नाही. काहीच नाही खायला. अरे यार, परत जावं लागतंय आता. आणि आम्हाला जायचं होतं खरं म्हणजे गिर नॅशनल पार्कला, पण तिथे स्लॉट आहेत 2 आणि आमचा टायमिंग त्यामध्ये बसत नाही. एक सकाळी 9 ते 10 होता आणि आता संध्याकाळचा 3 ते 6 आहे. पण आता वाजलेत 11, त्याच्यामुळे आम्ही लवकर पोहोचणार. इथून 57 किलोमीटर आहे. तर आम्हाला काही तिथे बघायला भेटणार नाही. सो काहीतरी दुसरा प्लॅन चालू आहे, कुठे जायचं. त्याला भेटूया थोड्या वेळात. नाही माहिती का, समुद्रावर टाकायला पाण्याच्या लाटावरती येऊ नये म्हणून किनाऱ्यावरती टाकायचे ते गट्टे बनवलेले. गट्टे बनवले. मध्येच एक कोणतरी गाव भेटलंय आम्हाला. आमची पब्लिक तिथं ज्यूस वगैरे पिते ना. आम्ही आलो या गावात कुठेतरी फिरायला. कोणतं गाव आहे आम्हालाही माहिती नाही. पूर्ण बंद आहे, म्हणजे बंद नाही आहे पण आहे चालू. पण आम्ही फिरतोय चाललोय. कोणतं गाव आहे ते? हे आमची शकुंतला देवी पा मत मागायला चालली. बघा तिच्याकडे एकदा. अरे बापरे. चष्मा विष्मा घालून चालली. ऊनच एवढे की काय. हो. तुम्ही नाही असं काय लोक आहे डायरेक्ट, पण डायरेक्ट शकुंतला देवी. ते नाही का जुन्या मूवी मध्ये असायचं का, एकदम फुल ते पदर बिदर काठा पदराच्या साड्या घालून चष्मा विष्मा लावून असं खेड्या गावांमध्ये येणार. मिल गया सर, मिल गया. थँक्यू. लोक चांगले आहेत इथले, म्हणजे आहेत. म्हणजे गुजरातमध्ये आलोय आम्ही आणि जितकी लोकांशी इंटरॅक्शन झालं किंवा काय झालं, चांगले आहेत एकदम. म्हणजे आपुलकीने मदत करणार किंवा काही गोष्टी करते. मी तर त्यांना हा, मोठ्या दिलाचे. खरंच ना, एकदम आपुलकीने म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी नाही का. जिथं हॉटेलमध्ये जेवायला पण थांबलो तिथं. आपल्याकडे तसं नसतं महाराष्ट्रामध्ये. आहेत पण हे जरा एक लेवल अप आहे. म्हणजे वाटलं खूप कॅल्क्युलेटिव्ह पर्सन्स आहे, म्हणजे People आहे. मापून करणारे असे. तसं इथं नाही. चांगलं वाटलं. लोक खूप चांगले. आणि वर पाय, वर बघ ना. हे काय हो? एज्युकेशन हब आहे ते. कॉलेज वगैरे काहीतरी वाटतं. अच्छा, एज्युकेशन हब. मस्त आहे ना. शाळा आहे ती, स्कूल आहे ती. हिराचं स्कूल आहे ती. 3:15 झाले. यार किती भारी ते पण. काय सुंदर आहे हे. Wow. शूटिंग साठी फिल्म सिटी ती. फिल्म सिटी आहे. रेड पाहिजे तिकडून मधून इकडून तिकडून वेगळे
हा. दिलेली अरे आतमध्ये लय भारी आहे अगं फिल्म सिटी सारखं आहे ते. सिटी सारखं ते फोटोशूटचं वगैरे हे बघ, इथं वेगळं मध्ये हे बाय ते चालू आहे का ते बघा तिथं. ते बंद दाखवतंय आता इथे काय हो किल्ला आहे ना हा पूर्ण. जायचंय पहा बरं किल्ला आता पुढं वळायचं. दीवचा किल्ला दीवचा वाव. वाव बघावं लागणार आहे. आणि गोवा पण असंच आहे बरं का मम्मी. तुम्ही जर म्हणजे आपण फिरायला जर असं गेलो ना ते असंच आहे गोवा. सेम आहे बघ हे विला वगैरे इथं असे एकदम असंच आहे. कलर विलर जाएंगे, गोवा जाएंगे. पहिले ना इकडे चला हे झाले बघ. आता इथे म्हणलं आधीच यायला पाहिजे आपण. इथं पाण्यासारखं लई ठिकाण आहे. इथं- इथं वाव संध्याकाळची काय walk व्ह्यू आहे इथे. संध्याकाळी वॉक करायला एकदम भारी आहे. सेम मरीन ड्राइव्ह माझी मरीन ड्राइव्ह काय नाही काय सुंदर आहे. आपली तरी काय बघितलं होली लॉर्ड वाव. होली लॉर्ड होली जीसस एंट्री फॉर नॉलेज. इकडे खूप छान कलर वरच्या तरी आता खायला तरी द्या पण पहिले पाहून ही बोट बघायची आम्हाला. वाव नेव्हीची बोट आहे इथे. आणि तिचं जे आहे मध्ये कशी काय ती बघायची आहे. सो हे काही असं दिलंय त्यांनी. खुकरी म्युझियम शिप खुकरी. काय हो समोर. हे पाय समोर पाय ना. वाव अरे नाही ती जाऊन येऊन एक सफर करू ना आपण. छोटी जागा बडीत जाऊन येऊ बडीमध्ये इथं फोटो काढून घेऊ तिथे फोटो काढून घेऊ चल उतर उतर खाली उतर. वरती जाऊ बस त्याचा कर बस. थोडा मेकअप केला हो. खूपच हे झालं होतं. सो मित्रांनो आम्ही आलेलो दीव. हे जे युनियन टेरिटरी आहे दीव दमन पैकी दीव मध्ये आलेलो आहेत आम्ही. आणि इथे म्हणजे नेक्स्ट लेवल जबरदस्त मजा आहे. आणि इथे एक आम्ही इंडियन नेव्हीची शिप जी लढाऊ शिप असते जी फायटर शिप असते काव दीदी INS खुकरी म्हणून. थांब ग INS खुकरी म्हणून तिला बघायला आलोय. आणि ही आहे ती INS खुकरी. तो हे बघा. सो हिला आतमध्ये जाऊन आम्ही बघतोय. चला भरपूरशे ठिकाण आहे जिथे दीव मध्ये ते बघण्यासारखे. ते बघा तिकडे एक समुद्रात काहीतरी एक स्ट्रक्चर आहे. चला स्ट्रक्चर पण पाहायला जाऊ थोड्या वेळात. आमचे छोटे पंटर पाहिरा राघव इकडे. अरे 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 एंट्रन्स आहे मित्रांनो ही जहाजाची. आणि आम्ही एंट्री करतोय आता मध्ये. फॉरवर्ड मिस INS खुकरी F49. इथे तुम्ही इन्फॉर्मेशन वाचू शकता पॉज करून. बघा काय जबरदस्त आहे यार. नीट सायटेशन. शिपसाईड ही बॅरॅक्स आहेत. राहायची झोपायची सोय वगैरे पब्लिकची एक नंबर जबरदस्त. AC सप्लाय AC वगैरे सर्व सर्व होतं इथे. सगळं लोखंड आहे पा. सगळं लोखंड आहे. 1974 ला ती हे झाली बंद झाली. काय ग
हा ठीक आहे तू बस बाय. जवान इथं खाली जायचं. ई सेवा पोस्ट. व्हेंटिलेशन एसी म्हणलं तर एसी किती व्हेंटिलेशन होत असेल असं उलट त्याच्याने किती त्रास होतो. आणि इथं नॉर्मल आहे, काही कुकिंग विकिंग चालू नाही तरी एवढं गरम तरी होतं. होतंय एवढ्याने. किती डेंजर आहे आणि जेव्हा फुल कुकिंग वगैरे असेल तेव्हा हे बघ. जबरदस्त विषय. सेवा क्षेत्र में उपयोग किया बर्तनों की सफाई और सब्जियां मांस आदि काटने का साफ करने का. ओ माय गॉड. वॉच एंड स्टेशन बिल. ओ माय गॉड. रेजिमेंट का खुखरी. फर्स्ट वर्क राइफल कौन की खुखरी है देखो. याच्यात माझ्याकडे कोणचे कोणचे होते पाय. कोणते होते? हे एक होतं कोणता? 50. इंडिपेंडेंट एनिव्हर्सरी मेडल. हा त्याच्यानंतर 25 में लॉंग सर्व्हिस मेडल. गुड कंडक्ट मध्ये 20 years. ये सचिन हाय अल्टिट्यूड. हां हे सैन्य सेवा. सैन्य सेवा. हा 9 years होतं ना. हे होतं ऑपरेशन विजय. पराक्रमा, ऑपरेशन विजय. हे दोन्ही होते का? संग्राम. रक्षा. सामान्य सेवा हे बी असेल ना. सामान्य सेवा, स्पेशल सर्व्हिस, समर सेवा, पूर्वी स्टार, पश्चिमी स्टार, ऑपरेशन विजय, सियाचिन ग्लेशियर, 25 लॉंग सर्व्हिस, मेरिटरी. तिकडे ते खुखरीचे फोटो काढले. व्हिडिओ घेतला सगळ्या गोरखाचे. INS सुभद्रा तलवार. INS सुभद्रा. सुभद्रा. दीपक आदित्य. शिवरायांची राजमुद्रा इथं पण आहे. बिकॉज कारण नेव्ही कोणी हे केली, शिवाजी महाराजांनी केली ना नेव्हीची स्थापना, त्यामुळं पाहिजेच. 2021. अच्छा त्याला हँडवर्कला दिलं म्हणला. कमिशन 1989 ला झालं. हा 89 ला झालं होतं माझ्या जॉईनिंगच्या वेळेस. आणि 21 ला मेडिकल रूम आहे मित्रांनो. बंद होती. हा ना बंद आहे. Hold your breath as your Nilgiri is about to splash the water. स्लोप आहे ना. हे यार हे बघ मॉन्युमेंट्स पण. What a phenomenal sight. The balloons flying high in the sky, flags fluttering in the wind, eyes filled with emotions and faces beaming with excitement. This day today has become one of the most हे सगळे प्रोटोटाइप्स ही सबमरीनचं आहे. Vande Mataram. आता हायर डेकला, सगळ्यात वरच्या डेकला चाललोय आम्ही आणि बघूया 15-15च्या लॉट मध्ये सोडत होते. आम्ही घुसलोय आता मध्ये. बघू ती बघा कसली जहाज चालली. बट ती नॉर्मल जहाज आहे, ही फायटर शिप आहे. भरपूर मोठी ती पण ती मासेमारी करायला चालली, फिशिंग करायला चालली. फिशिंग हा मग आरामात. हे काय माहिती का तुम्हाला? तिथे मध्ये चल ते इन्फॉर्मेशन देत आहे काहीतरी. चल आता आज चला इन्फॉर्मेशन देत आहे काहीतरी. सब जगह मैं दिखाई दूंगा. दोनों हाथ ऊपर करिए और बोलिए भारत माता की जय. लास्ट में आता है, फिर ग्रुप आ जाएगा, उसके बाद फिर आता है. तो भी मेरे को खूब रगड़ रहा है. इधर दे भाई, चाय को रख दे तू कम से कम. फिर लेके ससुरा जवाब.
बोली कहाँ जा रहे हो तो चाय लेके आता उधर रख दे मैं जैसे लोग जाएंगे तो ब्रेक ले लूंगा हाँ उसमें अगर है तो निकाल दे उसमें मैं बाद में पी लूंगा इथून कंट्रोलिंग वगैरे होते हे कंट्रोल डेक आहे इथून सर्व शिपची कंट्रोलिंग वगैरे सगळं होतं इथे पकड़ो यार बिना लड़े ही तुमको महावीर चक्र दे रहा हूँ चल तर हे बघा, हे असं काहीतरी वरती सिस्टम आहे आणि हा नाईट विजन कॅमेरा आहे. तर इथून हे ऑपरेट करायचे सर्व. इथे हे पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि हे बघा, हे असं वरती म्हणजे समोरचा जो व्ह्यू आहे तो दिसतो इथनं. बघा, हे असे इथे सगळं ऑपरेट करायचे. हे खरंच किती म्हणजे किती मस्त आहे यार. आणि खरंच आपल्यासारख्यांचं काम नाही. सर्वाइव्ह साठी ते थोडं धाडस पण पाहिजे. हा असा आहे काही ऑपरेटिंग रूम. हो घेतला मी. आणि हे इथून आम्ही वरती डायरेक्ट आणि हा जहाजाचा खालचा फ्लोर आहे. हे इकडे पण आहे आणि हे आहे इकडे बाहेर बघण्यासाठी. इकडनं असं काही इकडं बॅक साइड आहे ही आणि हे असं वरती. फोटो काढू चल 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 चार्जिंग संपेल त्याची. फ्रंटचा व्ह्यू आहे. मस्त सिटी बर कधी हा ना. हा आणि इथे स्टेट सरकार नसतं, राज्य देशाचं सरकार, इंडियन गव्हर्नमेंट, भारत सरकार असतं नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंट. येस. समोर पाय. सो आता मी इथे आलो आहोत. आम्ही इथे आलो आहोत आणि काय हे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे. महादेवांची ट्रिप होती आमची ही. आणि वाव काय सुंदर हा नजारा. काय तो बीच. वाव जस्ट वाव. आम्ही बीच लवर्स आहे. येस बीच लवर्स आहोत. बीच वर जायला आम्ही कधीही तयार. वी आर सदैव तयार फॉर द बीचेस. वी आर. आणि इथे बघा, ही इथे जरा नवीन प्रकारचे ब्लॉक्स बघायला भेटले आम्हाला. ब्लॉक्स. येस ब्लॉक्स. येस करेक्ट. मला आठवला तसे शब्द ब्लॉक असतात ते. तर तिथे आपण जसं मुंबईच्या मरीन ड्राईव्हला बघतो तसे नाही आहे इथे. इथे वेगळ्या प्रकारचे स्क्वेअर शेपमध्ये ब्लॉक्स आहेत. मस्तच मस्तच. सो मित्रांनो फिरतोय इथंच आणि आलो इथे मस्त पैकी. काय का मम्मी खाली एकदम मस्त आहे. 5 पिंडी आहे आणि समुद्र डायरेक्ट आंघोळ घालतो त्या पिंडीवर. दर्शन रोज रोज पाण्याची आंघोळ. बघू काय खाली. 5 पिंडी आहे आणि अरे वा नंदी महाराज. एक नंबर एक नंबर. एक मिनिट मित्रांनो आलोय आम्ही इथे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं इथे 5 पिंडी आहेत आणि समुद्र रोज त्यांना म्हणजे तिथपर्यंत येतो म्हणजे त्यांना आंघोळ घालतो असा विषय. गणपती बाप्पा. चला
ह्या 5 पिंडी आहेत मित्रांनो आणि इथे समुद्राचं पाणी येतं. हर हर महादेव. वाव, हे बघा असं पाणी येतं. हे बघा इथून पाणी येतं समुद्राचं. हे बघा आलं पाणी. हे पाणी त्याला आंघोळ घालायचं. भरतीच्या वेळेस येत असेल पूर्ण आहे ना. हे बघा आलं हा आलं पूर्ण पाणी. पूर्ण शेवटपर्यंत जातं मित्रांनो पाणी आणि पूर्ण पिंडीपर्यंत येतं. आता सध्या ओटी त्यामुळं, नाही तर भरती जेव्हा येते तेव्हा पूर्ण भरलेलं असतंय. भारी ना हे बघा. वाव, बापरे बाप, काय लोकेशन आहे. आलं पूर्ण आलं. पिंडीवरती जात आहे पूर्ण पाणी. मग तो दररोज इथं पाणी घालायचं. कोण? आठवत हा का? घेतलं एअरपोर्ट आहे का? येस, एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट. Wow, this is beautiful view of the Diu Beach. Diu Beach आहे आणि ह्या सुंदरी इथे उभ्या आहेत वेलकमसाठी. वाव, फळांची टोकरी घेऊन. सो आता असं काही इथे दृश्य आहे. हे आमचे आहो चाललेत पुढे, हे आमचे फॅमिली मेंबर्स. आणि आता आम्ही चाललो आहोत मस्त समुद्राचा बीच बघण्यासाठी परत काही दिवसातच. रसाळीची सॉल्ट. दुपार पाहिजे त्याला. काहीच नाही, मग आम्ही समुद्रात मस्त उड्या मारतोय.